जय जय रघुवीर समर्थ। देवाने काही गोष्टी तुम्हाला दिल्या नाहीत म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर गेलात। प्रथम तुम्ही माझ्याकडे परत यावे अशी माझी इच्छा आहे। तुम्ही देवापासून खूप लांब आहात। देवाचं बाळ असणं काय असतं हे तुम्ही विसरलात, पण अजूनही देव तुला त्याच्याकडे बोलवत आहे। पुढच्या 10 मिनिटांनंतर तुम्हाला स्वतःला वाटेल की देव तुमच्या आजूबाजूला आहे आणि तो तुम्हाला पाहत आहे। त्यामुळे या 10 मिनिटांकडे दुर्लक्ष करू नका, अपूर्ण ठेवू नका। तुम्हाला खरोखरच दैवी शक्ती जाणवेल। देव तुलाच सांगतोय, माझ्या प्रिय मुला, मी सदैव तुझ्या बरोबर आहे, तुझ्यावर लक्ष ठेवतो आणि तुला धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करतो। लक्षात ठेव की तू माझी एक सुंदर निर्मिती आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो। तुम्ही एका महान गोष्टीच्या उंबरठ्यावर आहात, जे तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकते। अशी गोष्ट जी तुम्ही पुन्हा कधीही डगमगता कामा नये। जर आपण त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही तर आपल्या जीवनात जे काही होत आहे ते देव चांगल्यासाठीच करत आहे हे तुम्हाला पटणार नाही आणि आपण त्याला आपल्या जीवनात नाकारू शकतो। जीवनात तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका, कारण त्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आलो आहे। माझ्यावर विश्वास ठेवा की मी सर्व काही तुमच्या सर्वोच्च चांगल्यासाठीच करेन। तुमच्या सभोवतालच्या सर्वांवर प्रेम आणि दयाळूपणा पसरवा आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना क्षमा करा, जसे मी तुम्हाला या जगात प्रकाशाच्या दिव्याप्रमाणे क्षमा केली आहे। आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित करा। यामुळे माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहील। जो माझा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल त्यांनाच खरी अनुभूती येईल। परमेश्वर म्हणतो, मी माझ्या आत्म्याने तुला सर्व परीक्षा, मोह आणि विविधतेतून सांभाळीन। जेव्हा सर्व काही हरवले असे दिसते तेव्हा मी तुला सुधारेल। माझी वचने विश्वासार्ह आहेत। मी तुला कधीही चुकवणार नाही। मी तुला बलवान बनवीन। मी तुला शांती आणि धैर्य देईन। संकटाच्या वेळी मी तुला सांत्वन देईन। आपल्या कर्मावर लक्ष ठेवा। जेव्हा तुम्ही जीवनातील आव्हानांचा सामना करता तेव्हा मला तुमच्या मदतीस यायचं आहे। तुमच्या कल्याणाची काळजी घेणारा तुमचा बाप म्हणून मला तुमच्या सोबत चालायचे आहे आणि आपल्यातील या नातेसंबंधामुळे मला खात्री करायची आहे की सर्व काही तुमच्या जीवनात सर्वोत्तम होणार आहे। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता। मी तुम्हाला निराश करणार नाही आणि मी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही। तुमचा या परमेश्वरी शक्तीवर विश्वास असल्यास परमेश्वर माझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे असे टाईप करा। देव म्हणतो, मला तुमच्या आयुष्यातील आव्हानांवर मात करण्यात मदत करायची आहे। तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो। जरी माझ्यासाठी हे पाहणे कठीण असले तरी मला हे माहीत आहे, जर मी तिथे नसलो तरी ते मार्गदर्शन आणि समर्थनाशिवाय गमावले जातील। आपण कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा देवाकडे आपल्यासाठी बरंच काही आहे। काही वेळा सर्व वेदना सोडून देणे चांगले आहे, कारण तो देव आपल्याला एका नवीन भविष्याकडे नेत आहे, जिथे सर्व काही पूर्वीपेक्षा वेगळं आणि सोपं आहे। मी तुम्हाला आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट दिली आहे। तुमच्यासाठी फक्त एकच गोष्ट बाकी आहे आणि ती म्हणजेच याचा चांगला उपयोग करणे। चांगले मित्र, कुटुंब, संपत्ती आणि संधी या सर्व गोष्टींनी मी तुमचे जीवन आशीर्वादित केले आहे
आता मी तुम्हाला या भेटवस्तूंचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे निवडण्याचे स्वातंत्र्य देतो. हुशारीने निवडा. तू माझ्या निर्मितीमध्ये अद्वितीय आहेस आणि ते तुला विशेष बनवते. तू माझ्या प्रतिमेत निर्माण झाला आहेस आणि म्हणून मला तुझ्यासाठी सर्व काही सर्वोत्तम हवे आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचा आशीर्वाद कायम माझ्यावर आहे असे टाईप करा. माझ्या बाळा, तुझा आत्मा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्या आयुष्यात खूप चमत्कार करायचे आहेत. तुम्हाला मदत करण्यासाठी मी तुमच्या आयुष्यात काही भेटवस्तू ठेवल्या आहेत. या भेटवस्तू तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात जर तुम्ही त्या मागितल्या तरच. देव तुम्हाला आनंदाने आणि शांततेने जीवन जगण्यास मदत करू इच्छितो. तुमचे अंतःकरण शांती आणि समाधानाने परिपूर्ण होण्यासाठी त्याला मदत करायची आहे. त्याला त्याच्या वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे, ध्यानाद्वारे, त्याची उपासना करून आणि देवाच्या प्रेमाने प्रभावित झालेल्या इतरांच्याद्वारे आपल्या जीवनात उपचार आणायचे आहेत. आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग जर माझ्याद्वारे असेल तर मी तुम्हाला आनंदी राहण्यास मदत करेन. यात तुम्ही एकटे नाही आहात हे विसरू नका. तुमच्यापेक्षा मोठी शक्ती जी तुम्हाला मदत करू शकते. तुमच्या परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. तुमची शक्ती ही देवाची शक्ती आहे आणि तुमचे मन हे त्याचे मन आहे. तुमचे विचार हे देवाचे विचार आहेत. आपण स्वतः आजार किंवा रोगाचा विचार करू शकत नाही. ते केवळ ईश्वराचे कार्य आहे. तुमच्या शरीरात जे काही घडते ते होण्यापासून रोखण्याची जबाबदारी फक्त त्याची आहे आणि तो तुम्हाला निरोगी करण्यास मदत करेल. देव जे काही करतो ते करू शकणारा दुसरा कोणीही शक्तिशाली प्राणी नाही. मी एकटाच आहे जो माझ्या स्वतःच्या प्रतिमेत एक अर्भक म्हणून तुला जन्म देऊ इच्छितो. त्यामुळे तुझं दुःख जगाला सांगत बसण्यापेक्षा तू मला सांग. तुझं सगळं दुःख मी स्वतः येऊन मिटून टाकीन. देव म्हणतो, आपण एकाच वेळी सर्व काही करू शकत नाही. तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्ही भारावून जाल. त्याऐवजी एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत पुढे जात राहा. तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्यावर आणि माझ्या लोकांवर प्रेम करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही स्वतःसाठी चांगले जीवन निर्माण करावे अशी माझी इच्छा आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे. तुझ्यासाठी काय साध्य करणे शक्य आहे आणि काय नाही हे तुम्हीच ठरवता. तुमच्या सर्व निवडी करणारे तुम्ही नेहमीच आहात, परंतु तुमच्या निवडी नेहमी तुमच्यासाठी आधीच ठरलेल्या गोष्टींमुळे मर्यादित राहिलेल्या आहेत. देव म्हणतो, तू माझा प्रिय मुलगा आहेस. माझ्या सर्व आशा आणि स्वप्न ठेवण्यासाठी मी निवडलेलं तू बाळ आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमीच मी तुझे रक्षण करीन. हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे. मी तुझा पिता आहे आणि सर्व सृष्टीत असे काहीच नाही जे मी तुझ्यासाठी करणार नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक भविष्यातील योजना आहे. तुझा परमेश्वर तुला सांगत आहे, अरे बाळा, मी तुम्हाला तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करेल. मग ते कितीही मोठे वाटत असले तरी सुद्धा मी तुला ते मिळवून देईन. फक्त तुझ्या कामातून वेळ काढून 2 मिनिटं देवाच्या ध्यानात राहायला विसरू नकोस. तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. जे माझ्यावर प्रेम करतात, जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी फक्त चांगल्या गोष्टींचीच इच्छा बाळगतात, ज्यांना त्रास होत आहे, त्यांना एकटेपणा वाटतो किंवा भीती वाटते, त्यांना मी प्रत्येक क्षणी आशीर्वाद देत असतो.
भिवू नकोस, माझी शांती तुझ्या बरोबर आहे. माझे वैभव तुझ्या जीवनात दिसेल. देव ही एक व्यक्ती नसून एक संकल्पना आहे, पण आपण त्याला कोणत्याही प्रकारे पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. तो नेहमी आपल्या हृदयात आणि मनात आपल्या बरोबरच असतो. आपण आपले जीवन जगत असताना आपल्याला दररोज तो मार्गदर्शन करतो. त्याने हा व्हिडिओ तुमच्याकडे पाठवला आहे, जेणेकरून तुम्हाला जीवन, प्रेम आणि माणूस असल्याचा अर्थ याविषयी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजण्यास मदत होईल. पृथ्वीवरील इतर कोणापेक्षाही तो तुमच्यावर जास्त प्रेम करतो, हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. कारण तुम्हाला सर्वात मोठी देणगी देऊ इच्छितो. देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझी काळजी वाटते. मला तुमची मदत करायची आहे आणि तुमचे रक्षण करायचे आहे. तुम्ही जीवनात आनंदी आणि परिपूर्ण आहात याची देवाला खात्री करायची आहे. तो तुम्हाला सर्व काही देऊ इच्छितो. त्यामुळे तुमचे जीवन फुलेल आणि तुमच्या जीवनात भरभराट होईल. मी तुमचा निर्माता आहे. मी मनापासून प्रेम करतो आणि मला तुमच्यासाठी सर्वोत्तम हवे आहे. चिंता करू नकोस, या ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या बरोबर आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने जगणे निवडू शकता किंवा मग तुमच्या पद्धतीने जगणे निवडू शकता. जर तुम्ही मला पाहिजे तसे केले तर मी तुम्हाला आध्यात्मिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या वाढण्यास मी मदत करेन. पण जर तुम्ही मला पाहिजे तसे केले नाही तर तुमच्या जीवन प्रकारावर वेगळे परिणाम होतील. आपल्याला इच्छा स्वातंत्र्य आहे आणि देव नेहमी आपल्या स्वतःच्या जगण्याचा मार्ग निवडू शकतो. या जीवनातील आपल्या निर्णयांची आणि निवडींची त्याला काळजी आहे, हे आपल्याला अजूनही कळावे अशी त्याची इच्छा आहे. त्याने आपल्यासाठी केलेले त्याग आपण समजून घ्यावेत असे नाही, तर आपल्यावरील त्याच्या प्रेमाची कदरही करावी अशी त्याची इच्छा आहे. त्याने सांगितलेला रोजच्या जगण्याचा मार्ग निवडून तुम्ही खूप पुढे जावे अशी देवाची इच्छा आहे. मी तुम्हाला जे काही देऊ शकतो ते सर्व देत आहे, पण मला तुला यशस्वी झालेलं पाहायचं आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. देव म्हणतो, मला आनंद होईल अशा प्रकारे तुमचे जीवन कसे जगायचे हे शिकण्यास मला तुला मदत करायची आहे. मी तुम्हाला मार्ग दाखवू इच्छितो, जेणेकरून आपण एकत्र चालू शकू. मी तुझे जीवन अशा प्रकारे तयार केले आहे की ते आनंद आणि शांततेने भरलेले असेल, परंतु ते माझ्या हातात पूर्णपणे शरण गेले तरच. भविष्याची भीती बाळगू नकोस. परमेश्वराची शक्ती तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. तू एकटा नाहीस. सध्या जे काही चालले आहे त्याला घाबरू नकोस. तुझ्या या वाईट काळानंतर तू विचारही केला नसेल इतका चांगला काळ येणार आहे. देव म्हणतो, उद्या असा दिवस येईल की तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार होईल. तुम्ही देवाकडून ही भेट घेण्यास तयार आहात का? जे दरवाजे बंद होते ते या महिन्याच्या शेवटी उघडतील आणि देव तुमच्या आयुष्यात जे चमत्कार करेल ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी ओसांडून वाहेल. तुमच्या जीवनात देवाची उपस्थिती अनुभवण्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा. देव म्हणतो, उद्या असा दिवस येईल की तुमच्या आयुष्यात चमत्कार होईल. तुम्ही देवाकडून ही भेट घेण्यास तयार आहात का? तयार असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त.